स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असं जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते। आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात। आणि आत्ता ही जी मी क्लिप लावते तर ही मी 2 दिवसांआधी शूट करून ठेवली होती। खरं तर आम्ही देऊळ बंद 2 बघायला गेलो होतो, तर तेव्हाही शूट करून ठेवलं होतं आणि त्याचा मी एक मिनी ब्लॉगसुद्धा शेअर केलेला आहे, कदाचित बघितलं असेल काही जणांनी। तर एवढी अशी गर्दी होती आणि मला खूप जास्त एक्साइटमेंट होती स्वामींचा मूवी असल्यामुळे। तर मला तर देऊळ बंद जो आधीच आहे तो सुद्धा खूप आवडायचा आणि खूप आम्हाला लेट झालं होतं घरून निघायला आणि खूप घाई गडबड करून आम्ही तिकडे गेलो तर थोडा वेळ थांबायला लागलं होतं। आणि घाई ह्यासाठी होती की हा जो सीन होता तर स्वामी प्रकट होतात, तर हा जो सीन आहे तर हा सुरुवातीलाच होता, त्यामुळे मला तो मिस करायचा नव्हता म्हणून घाईघाई आम्ही निघालो होतो। आणि खरंच खूप सुंदर असा मूवी आहे, प्रत्येकाने बघण्यासारखा। आणि कोण कोण बघून झालेलं कोणाकोणाचं त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हे मी आता आज सकाळीच शूट केलं होतं। सध्या सकाळी खूप ऊन असतं दुपारपर्यंत आणि दुपारून खूप वारा सुटतो जोराचा, तर त्यामुळे झाडांना खूप म्हणजे काही झाडं खराब झालेली जास्त हवेमुळे मोडली गेलीत 1-2 झाडं। पण हे कृष्णकमळ आहे, आता सध्याला फुलं वगैरे नाही आहेत पण छान ग्रो झालं आहे ते, आणि वेल असल्यामुळे त्याला काही धाक नाही। पण हे हळदीचे पानं वगैरे फाटत होती तर 1-2 हे मला काढून टाकायला लागली आणि छान आता ग्रो झालेले हळद तुम्हाला दिसत असेल। याआधी एकच झाड होतं हळदीचं, आता खूप मोठा घेर झालेला आहे। त्यानंतर कढीपत्त्याचं जे झाड आहे तर मी आता सध्या त्याच्यावरूनच कढीपत्ता वापरते, फ्रीजमध्ये साठवून ठेवण्यापेक्षा बाहेरून मी आता अजिबात विकत आणत नाही, मला त्यातच होतं आहे आता। त्यानंतर ही जी 2 झाडं आहेत तर ही पूर्णपणे वाढलेत, तर यांना काढून टाकायला लागेल। पण मी पाऊस पडायची वाट बघते, एकदा पाऊस पडला की हे मी काढून टाकेल आणि ही माती दुसऱ्या कुंड्यांमध्ये शिफ्ट करून जेणेकरून नवीन झाडं आपण लावू शकू। तर बाकी सगळी झाडं तर ठीक आहेत, फक्त हे 2च झाडं काही ती खराब झालेली आहेत। आणि बेलाचं झाड तुम्ही बघू शकता, सुरुवातीला एकही पान त्याला नसायचं आणि काहीतरी आजार पडल्यासारखं ते झालं होतं आणि आता खूप छान असं ग्रो करते। आणि हे कटिंग केल्यामुळे शक्य झालं। मी कटिंग करायला सुरुवातीला घाबरत होते बेलाच्या झाडाला, कट करू की नाही, पण जेव्हापासून कटिंग केले तेव्हापासून ते खूप छान वर जाते आणि पाने भरपूर क्वांटिटीमध्ये पानंसुद्धा आलेली आहेत। त्यानंतर शमीच्या झाडालाही काहीतरी झालेलं आहे, आता ते मला माहिती नाही नेमकं काय, पण त्याची पानं खराब होत आहेत सध्या। आणि आज जेवण फक्त एकटीसाठीच बनवायचं होतं मला। सकाळी नाश्ता करून गेले आणि जेवायला मग त्यांना जमणार नव्हतं यायला, लांब गेलेले होते त्यामुळे। आणि घरी एकटे असले की असंच काहीतरी शॉर्टकट आपण करून खातो, मला वाटतं सगळ्याच जणींचा हाच प्रॉब्लेम असेल। तर खूप दिवस झाले, महिना 1.5 महिन्यापेक्षा जास्त झालं असेल मॅगी बनवलेली नव्हती। आणि खरं तर हे सगळे पदार्थ मी आता बंदच केलेत। मागे एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं होतं की सॉसेस वगैरे सगळे अक्षरशः त्यांच्यामध्ये होतं पॅकेटांमध्ये, तरी मी ते टाकून दिले होते डस्टबिनमध्ये। फक्त मॅगी तेवढा वीक पॉईंट आहे, आवडते मला खूप, तर कधीतरी बनवते 1-1.5 महिन्यातून एखाद्या वेळेस। आणि तसंही घरी राहत नाही तेव्हा मी असंच बनवते शॉर्टकट, म्हणजे माझ्या एकटीसाठी बनवायचं असतं तेव्हा खास करून माझे ठरलेले पदार्थ असतात। एक तर खिचडी बनवते किंवा मग उपमा बनवते, कारण उपमा होणं आणि आधीला आवडत नाही आणि मला आवडतो, तर मग ते असल्यामुळे ते होत नाही शक्य, कारण वेगवेगळं बनवण्यापेक्षा मी बनवतच नाही। किंवा मग एखादी कणण्याची भाकरी बनवते किंवा मग पोळ्यांचा चुरमा करते किंवा मग दही भात तर मला सगळ्यात जास्त आवडतं। तर असं काहीच मी करत असते एकटीसाठी जेव्हा मला जेवण बनवायचं असतं तेव्हा शॉर्टकट बनवते म्हणजे। आणि आज जी काही मॅगी बनवली ती, तर मॅगीसुद्धा मी आणखीन त्यात थोडा मसाला ॲड करते, जे काही सेपरेट पॅकेट मिळतं मॅगी मसाल्याचं, तर ते सुद्धा मी त्यात घालते आणि अशी ग्रेव्ही टाईपमध्ये करते खूप जास्त पाणी टाकून, म्हणजे जेवढं टाकतो त्यापेक्षा थोडं जास्त टाकून। तर कोणाकोणाला अशी मॅगी खायला आवडते त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा, मला तशी सुकी अजिबात आवडत नाही। आणि भांड्यांबद्दल तर काय बोलायचं, स्वयंपाक असो नसो कशी जमा होतात काही लक्षातच नाही आहेत। तर ही सकाळी थोडी नाश्त्याची होती, म्हणजे एकदा घासून झाली होती याआधीसुद्धा, पण थोडेफार प्लेट्स वगैरे शिल्लक होते आणि आताचं जे काही मॅगी बनवलं होती तर त्याचं थोडेच भांडे होते म्हणजे, पण मग ते रोजच्या रोज आवरायलाच लागतं। त्यानंतर किचन आवरलं सगळं आणि स्वयंपाक तर आता मला बनवायचाच नव्हता म्हटलं तर, बऱ्याच दिवसांचं पेंडिंग काम होतं आहे, 2-3 महिन्यांपेक्षा जास्त झालं। बऱ्याचशा साड्या घेऊन झाल्या त्या, म्हणजे पिको फॉल न करता नेसून झाल्या, पण आता फायनली त्यांना 1-2दा धुवूनसुद्धा झालेले आहेत। पण आता म्हटलं करूया त्यांचं काम, चांगलं नाही वाटत ते, कारण फॉल अस्तर वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे, पण मी इतर ब्लाऊज त्यांच्यावर मॅच करून असं ते नेसून घेतलं होतं 1-2दा। तर हे सगळे फॉल वगैरे आणून ठेवलेले होते, तर आजच्या दिवशी हेच काम मला करायचं होतं। बाकीचे तर सापडलेच नाही, कुठे ठेवले गेले, असं साड्या आहेत वर काढून ठेवलेल्या, पण फॉल आणि अस्तर जे काही आणले होते तर ते मला भेटलेच नाही।
तर एका साईडला लेस असते, आता हल्ली सगळ्या साड्यांना एका साईडला लेस असते, एका साईडला काय तो पिको करायचा असतो, तेवढ्यासाठी बाहेर देणं परत त्यांची वाट बघणं, यापेक्षा मी खाली असं वाढून घेते, साडीला कट करून घेते, कोस वगैरे असला तर तो काढून घेते आणि जसं गोट मारतो आपण तसं त्याला वाढून घेते, खालच्या साईडने पॅक करून घेते आणि घरीच मग काय ते फॉलसुद्धा मी लावत असते. पिकोचं मशीन नसलं तरीसुद्धा एका बाजूला शिलाईन करते आणि एका साईडला हाताने हात शिलाई करते, जसं की आपण रेग्युलर फॉल वगैरे लावतो तसं. तर तेवढंच आपले काय आता फॉलचे सुद्धा मला वाटतं 60-70 रुपये घ्यायला लागले आहेत पिको फॉल करायचे, तर तेवढेच वाचतात. तर आज मी 4 साड्यांना पिको फॉल केलं, तर त्यांची आपण करू शकतो की 200-250 रुपये मी वाचवले. आणि असं जर बाहेर कंटाळा केला असता, बाहेर दिलं असतं तर तेवढे पैसे गेले असते. थोडी थोडी बचत करणं ही सुद्धा एक प्रकारची म्हणजे कमाई असते असं आपण म्हणू शकतो बायकांसाठी. तर असो हे कामं केली आणि त्यानंतर हे झाल्यानंतरसुद्धा मला ब्लाऊजसुद्धा कटिंग करायचे होते, पण ते अस्तर शोधून शोधून मी थकले, पण ते मला भेटलंच नाही. आणि ही जी साडी आहे तर ही तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितली असेल, 3-4 वेळा नसून झालेली आहे, पण फॉल मात्र तिला लावला गेलेला नव्हता, तर तुम्ही आत्ता लावते आहे. आणि मला टेन्शन एकच होतं डोक्यात की मला आता अस्तर कुठे भेटतील, म्हणजे घरात आणून तर ठेवलेले आहेत पण ते शोधूनसुद्धा मला सापडत नव्हते. मला वाटतं आता नवीनच आणायला लागतील, कारण भरपूर ठिकाणी मी बघत होती आणि फॉल लावतानासुद्धा डोक्यात तेच होतं की आपण कुठे ठेवले असतील. एरवी मला सवय आहे, फेशियलचं जे बेड आहे तर त्याच्या खाली मी ते सगळं ठेवत असते, म्हणजे त्याच्या खाली म्हणजे त्याच्या गादीच्या खाली ठेवत असते, पण तिथेही बघून झालं. आता बघते हे सगळं आवरून झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत सापडले तर ठीक, नाही तर आता काय पर्याय नवीन आणायला लागतील. आणि ते जे आणलेले आहेत तर ते पुन्हा कधीतरी दुसऱ्या साड्या वगैरे घेईल तेव्हा त्यांना लावून म्हणजे लावावे लागतील. आणि घाई यासाठी की आता हे मधले 2-3 दिवस मी घरातलं फारसं काम आवरायला काढत नाही, कारण हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटते. तसं तर कपाटमध्ये सुद्धा खूप जास्त गर्दी झालेली कपड्यांची, गावी गेलो त्या आधीचे कपडे तसंच ते कोंबलेले आहेत, तर ते सुद्धा मला आवरायचं आहे, घरातलं आवरायचं आहे, म्हणजे पाणी पडायच्या आधी, एक पाऊस सुरू व्हायच्या आधी. पण म्हटलं ही कामंसुद्धा खूप अर्जंट होती, कारण बरेच दिवस झाले ते बेडवर तसाच तो पसारा पडलेला होता आणि आहोंचं 2-3दा मला बोलून झालं होतं की ह्या साड्या इथेच ठेवण्यासाठी आणल्या आहेत का म्हणून. तिथूनच नेसून होत होते आणि तिथेच त्या ठेवल्या गेल्या होत्या. तर फायनली आज 3-4 साड्यांचं काम माझं झालेलं आहे, म्हणजे फॉल लावून झालेला आहे. आणि एवढं बरं झालं की मी आता ह्या वेळेस माहेरी ज्या काही साड्या घेतल्यात तर त्यांना मी तिकडूनच पिको फॉल वगैरे करून आणलं होतं, म्हणजे काकूच्या मशीनवर. तिकडे पण घरीच केलं होतं, पण तिथल्या तिथे झालं, कारण तिथे काही काम नसायचं घरातलं, तर तेवढं माझं मी करून घेतलं होतं. आणि राहिला प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा, तर मशीन सुधरवायला मला मध्ये 2 दिवस गेले, त्यामुळे व्हिडिओकडे सुद्धा फारसं लक्ष देणं नाही झालं. आणि म्हणजे मी ओपन करून ठेवलं होतं, नंतरून ते कसं तरी ओपन तर केलं मी त्याला, पण नंतरून लक्षात येत नव्हतं कसं काय त्याला अरेंज करायचं. पूर्ण ओपन करून ठेवलं होतं, त्याच्यातली सगळी घाण वगैरे काढली, ऑइलिंग वगैरे केलं, पण त्याला परत लावताना खूप जास्त नाकी नऊ आले, त्यामुळे कालच्या दिवशी तर काहीच झालेलं नव्हतं. आज सकाळी परत त्याला ऑइलिंग वगैरे केलं आणि सुरू करून बघितलं तर आता म्हणजे व्यवस्थित चालते, पण तरीसुद्धा ब्लाऊज एकदम परफेक्ट त्यावर शिवलं जाणार नाही असं मला तरी वाटते. आणि त्यातल्या त्यात आज त्याची सकाळीच सुईसुद्धा मोडली गेली आणि माझ्याकडे एक्स्ट्राची सध्या नाही आहे, तर तीही मागवावी लागेल. तर बघूया आता उद्याला वगैरे बाकीचं ब्लाऊजचं वगैरे कटिंग करून आधी साधं काहीतरी शिवून बघते, आणि चांगली शिलाई आली पॅकवाली तरच मी ब्लाऊज वगैरे घरी कटिंग करून शिवेल, नाही तर मला ही सुद्धा आता बाहेर द्यायला लागतील. बाहेर तर एवढी शिलाई महाग झालेली आहे, तर द्यावं का नाही हा एक प्रश्न पडतो. पण मग खूपदा हे मशीन माझं सुधरवून झालेलं आहे, खूप जुनं असल्यामुळे त्याला सारखं रिपेअर करायला लागतं, आणि एकदा का आपण रिपेअरिंगला पाठवलं की ते नंतर 15-15 दिवस महिना ते लोक आपलं काम करून देत नाही, आणि मग घरातली इतर कामं खोळंबतात आणि पैसे तेवढेच जातात. त्यापेक्षा बाहेर शिवलेलं परवडलं असं वाटतं कधी कधी. आणि त्यानंतर संध्याकाळी डीमार्टला जावं लागलं होतं, म्हणजे उद्या जायचं होतं, पण तो म्हणणं होतं की मी उद्या दिवसभर घरी नसेल, म्हणजे मग त्यांना यायला लेट होणार होतं, तर तुला काही अर्जंट असेल तर ते आजच घेऊन घे. तर थोड्याफार काही वस्तू आणायच्या होत्या, तर त्यासाठी मग आम्ही संध्याकाळीच निघालो. आणि बऱ्याच दिवसांचा मला हा छोटा कुकर घ्यायचा होता, खरं तर तिकडेच घ्यायचा होता. आईचं पण चाललं होतं, ते 1-2दा मागे आले, तर तिचं म्हणणं होतं की एकच कुकर आहे, एकामध्ये काही लावलं आणि दुसरं काही बनवायचं असेल तर मग खूप मोठा कुकर ठेवायला लागायचा. तर हा लहान कुकर मला घ्यायचा होता बऱ्याच दिवसांचा, आणि बरं पडतं ते. मी आणि आधी असतो एखाद्या वेळेस कधी कधी खिचडी खात नाही किंवा भात खात नाही ते बाहेरचं, तर आमच्यासाठी थोडंसं बनवायला, भाजी बनवायला बरं पडतं, तर तो घेतला. आणि तिथे गेल्यावर माझं लक्ष आता हे नवीन आलेलं आहे डीमार्टमध्ये, तर हे क्रॉकरी सेट, तर याच्याकडे गेलं. आणि मी खूप दिवसांचं हे माझ्या डोक्यात होतं, असं केटेलवाला एखादा कपचा सेट आपण घेऊयात म्हणून, खूप छान वाटतं, असा एस्थेटिक लुक वाटतो. तर
आज दिसलं ते मला, पण घेऊ का नको असं माझं चाललं होतं. पण फायनली म्हटलं की घेऊन टाका, आता परत परत येणं होत नाही. कारण आम्ही छोट्या छोट्या कामांसाठी डीमार्टला जात नाही, कधीतरी जातो. आणि बाकी काही थोडंफार लागलं तर ते बाहेरच्या बाहेर घेणं होतं. कारण डीमार्टला गेलं की अवांतर खर्च जास्त होतो ठरवल्यापेक्षा. तसंच आज मी खास करून कुकरसाठी गेले होते आणि तरीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी घेणं झालं होतं. आणि संध्याकाळच्या वेळेला बाहेर निघालो म्हणजे एक पाणीपुरी तर बनतेच म्हणून ती घेतली. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. बाय.